Hello, students. This is Professor B.S. Ahir from the Department of English of Shivle College. I hope all of you are doing well. And today I am going to explore you question number 2 of the second semester of paper number 6, which is entitled as Structure of Modern English. मित्रांनो, पेपर नंबर 6चा जो दुसरा प्रश्न आहे त्याचे दोन भाग आहेत, एक ए आणि दुसरा बी. हा क्वेश्चन नंबर 2 20 मार्क्ससाठी आहे. ए ला 10 मार्क्स आहेत आणि बी ला 10 मार्क्स आहेत. क्वेश्चन नंबर 2 ए मध्ये आपल्याला सिंपल क्लॉजेस दिले जातील आणि त्याचं अनालिसिस करावं लागणार आहे. क्वेश्चन नंबर 2 बी मध्ये आपल्याला सबऑर्डिनेट क्लॉजेस दिले जातील आणि त्याचं अनालिसिस करावं लागणार आहे. क्वेश्चन नंबर 2 ए हा आजचा आपला टॉपिक आहे. क्वेश्चन नंबर 2 बी आपण यानंतरच्या प्रेझेंटेशन मध्ये बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 2 ए मध्ये सर्वसाधारणपणे आपल्याला कसे उदाहरण दिले जातील आणि त्याचं आपल्याला काय करायचंय हे आता आपण बघूया. क्वेश्चन नंबर 2 असा असेल, analyze the following clauses by giving form and function labels to the phrases they contain and it will be for 10 marks. आणि उदाहरणं असे असतील. हे जे उदाहरणं आहेत हे मी जुन्या क्वेश्चन पेपर मधून घेतलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया यावी की प्रश्न कसा असेल, उदाहरणं कसे असतील आणि त्याचं काय करायचं आहे. हे पहिलं उदाहरण आहे, द चिल्ड्रेन वेर प्लेइंग इन द गार्डन. दुसरं उदाहरण आहे, शी मॉडेल्ड हरसेल्फ आफ्टर हर मदर. तिसरं उदाहरण आहे, द लेडी हु इज वेअरिंग अ पिंक साडी इज माय ऑन्ट. आणि चौथं उदाहरण आहे, मरीना, व्हॉट डू यू नीड फॉर द पार्टी. या क्वेश्चन पेपर मध्ये 4 उदाहरणं आलेली होती. हा प्रश्न 10 मार्क्ससाठी आहे. एक एक्झाम्पल किती मार्क्सला असेल हे आता आपण सांगू शकत नाही, ते त्या एक्झाम्पलच्या कॉम्प्लेक्सिटीवर डिपेंड असतं. त्यामुळे प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला कोणता एक्झाम्पल किती मार्क्सला आहे हे दिलेलं असतं. त्यामुळे आता सध्या आपल्याला त्याची चिंता करण्याची गरज नाही. जितकं एक्झाम्पल कॉम्प्लिकेटेड असेल, म्हणजे त्यामध्ये सबऑर्डिनेट फ्रेजेस किंवा फ्रेजेस जास्त असतील, तेवढे त्याला जादा मार्क्स असतात. जेवढं ते सिंपल असेल तेवढे त्याला कमी मार्क्स असतात. आता हे उदाहरणं कसे सोडवायचे, याचं काय करायचंय ते आपण बघूया. तुम्ही जर ह्या उदाहरणांकडे लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की हे सगळे सिंपल सेंटेन्सेस आहेत. बाय स्ट्रक्चर आणि बाय मूड हे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस आहे. यातलं सगळ्यात शेवटचं जे आहे ते क्वेश्चन मार्क म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. कुठल्या प्रकारचं सेंटेन्स आपल्याला येऊ शकतं बाय मूड, आणि पण बाय स्ट्रक्चर ऑल ऑफ देम विल बी simple sentences. A simple sentence is one which has a single verb phrase. या प्रत्येक एक्झाम्पल मध्ये आपल्याला सिंगल वर्ब फ्रेज बघायला मिळेल आणि उदाहरण कसे सोडवायचे ते आपण आता बघूया. सो ऍट द एंड ऑफ द डे आपल्याला हे उदाहरण असं सोडवायचं आहे. आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेट्स यूज करायचे आहेत, आपल्याला राऊंड ब्रॅकेट्स यूज करायचे आहेत, आपल्याला फ्रेजेस आयडेंटिफाय करायचे आहेत. त्या फ्रेजला फॉर्म लेबल द्यायचं आहे आणि फंक्शन लेबल द्यायचं आहे. तसंच क्लॉजला सुद्धा आपल्याला फंक्शन फॉर्म लेबल द्यायचं आहे. तर हे असं आपल्याला करायचं शिकायचं आहे आणि हे शिकण्यासाठी हे पूर्ण अनालिसिस असं असणार आहे. हे कम्प्लीट आन्सर असतं आणि इथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला काही गोष्टी माहीत असायला हव्यात आणि त्या कोणत्या ते आता आपण बघूया. आपल्याला बघायचं आहे सर्वात अगोदर व्हॉट इज ए क्लॉज, कारण आपल्याला सगळे सिंपल क्लॉजेस दिले जातील. म्हणून व्हॉट इज अ क्लॉज आपण अगोदर बघूया आणि हे क्लॉज समजून घेण्यासाठी आपल्याला ग्रॅमॅटिकल हायरार्की जी आपण पहिल्या सत्रामध्ये अभ्यासलेली आहे तिच्यावर पुन्हा एकदा नजर टाकूया. तर ग्रॅमॅटिकल हायरार्की मध्ये आपल्याला सर्वात बॉटम लेवल आहे लेटर्स, त्यापासून बनतात मॉर्फिम्स, मॉर्फिम्स पासून बनतात वर्ड्स, वर्ड्स पासून बनतात फ्रेज आणि फ्रेज पासून बनतो क्लॉज आणि क्लॉज पासून सेंटेन्स, सेंटेन्स पासून पॅराग्राफ किंवा डिस्कोर्स आणि त्यानंतर बुक्स. तर सर्वात शेवटी आपल्याला लेटर्स आहेत. लेटर्स पासून आपण अभ्यास सुरू केलेला आहे. आपण मागच्या सेमिस्टर मध्ये मॉर्फिम्स बघितले, वर्ड्स बघितले, फ्रेजेस बघितले आणि आता ह्या सेमिस्टर मध्ये आपल्याला क्लॉजेस आहेत.
तर क्लॉज कशाला म्हणायचं, तर वन व्हर्ब फ्रेज इज इक्वल टू वन क्लॉज अँड इट ऑल्सो रिक्वायर्स सब्जेक्ट अकॉर्डिंग टू ट्रेडिशनल ग्रामर. बट इन मॉडर्न ग्रामर even subject is not required. Just a verb phrase can form a clause. So you have to remember one verb is equal to one clause. आपल्याला जे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये सब्जेक्ट दिलेले आहेत, क्लॉज वर्ब फ्रेज दिलेले आहे आणि म्हणून ते सर्व क्लॉजेस असणार आहेत. हे हायरार्की बघितल्यानंतर आपल्याला फ्रेजेस बघावे लागतील. फर्स्ट सेमिस्टर मध्ये ते आपण अभ्यासलेले आहेत, तरी पुन्हा एकदा आपण त्याच्याकडे नजर टाकूया. तर 6 प्रकारच्या फ्रेजेस आपण फर्स्ट सेमिस्टर मध्ये अभ्यासलेले होता, त्याचं अनालिसिस केलेलं होतं. अँड वी हॅव ऑलरेडी बीन टेस्टेड इन द एक्झामिनेशन. ऑल दिस फ्रेजेस वी हॅव सॉल्व्ड अँड अनलाइज्ड इन द फर्स्ट सेमिस्टर. फर्स्ट वन वॉज एनपी. मग ऍडजेक्टिव्ह फ्रेज आपण बघितली, ऍडवर्ब फ्रेज बघितली, प्रेपोजिशनल फ्रेज बघितली, जेनेटिव्ह फ्रेज बघितली आणि व्हर्ब फ्रेज बघितली. व्हर्ब फ्रेज ही अनालिसिसला थोडी वेगळी आहे, कारण तिचा लेबल्स, फंक्शन लेबल्स वेगळे आहेत, तिचे फॉर्म लेबल्स वेगळे आहेत आणि बाकीच्या ज्या सगळ्या 5 आहेत, नाउन फ्रेज, ऍडजेक्टिव्ह फ्रेज, ऍडवर्ब फ्रेज, प्रेपोजिशनल फ्रेज किंवा जेनेटिव्ह फ्रेज, यांचे फंक्शन लेबल सेम आहेत आणि त्यांचे फॉर्म लेबल ही जवळ-जवळ सेम आहेत. आणि याचा अभ्यास आपण ऑलरेडी केलेला आहे, त्यामुळे आपण फार त्याच्याबद्दल बघणार नाहीयेत, कारण ते ऑलरेडी तुमचं झालेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे की एलिमेंट्स ऑफ द क्लॉज. हे जे क्लॉज आहेत त्याचे एलिमेंट्स आपल्याला बघायचे आहेत, किंवा फंक्शन लेबल्स ऑफ फ्रेजेस. हे एलिमेंट ऑफ क्लॉज म्हणजेच काय आहे, तर फंक्शन लेबल ऑफ फ्रेजेस आहे. फ्रेजेस जेव्हा क्लॉज मध्ये येतील तेव्हा त्यांना फंक्शन लेबल दिले जातील आणि ते फंक्शन लेबललाच आपण एलिमेंट्स ऑफ क्लॉज असे म्हणतो. ते आहेत SPOCA. याला शॉर्ट मध्ये स्पोका असं म्हणतात. स्पोका म्हणजे अॅक्रोनिम आहे, सब्जेक्ट, प्रेडिकेट, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट आणि ऍडव्हर्बियलचं. त्याचं अॅक्रोनिम झालेलं आहे स्पोका. S स्टँड्स फॉर सब्जेक्ट म्हणजे कर्ता. जो वाक्यामध्ये ऍक्शन दिलेली असते ती ज्यांनी केलेली असते त्याला कर्ता म्हणतात. त्यानंतर असतं प्रेडिकेट. प्रेडिकेट ही नेहमी व्हर्ब फ्रेज असते, जी ऍक्शन सजेस्ट करते ते प्रेडिकेट असतं. आणि त्यानंतर आहे O फॉर ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. दिस इज ऑल्वेज अ सफरर ऑफ द ऍक्शन, म्हणजे ज्याच्यावर क्रिया होते त्याला आपण कर्म म्हणतो. त्यानंतर आहे कॉम्प्लिमेंट, त्याला मराठीमध्ये पूरक असं म्हणतात. हा असा युनिट असतो की जो अर्थ पूर्ण होण्यासाठी गरजेचा असतो, म्हणून त्याला कॉम्प्लिमेंट म्हणतात. आणि त्यानंतर आहे ऍडव्हर्बियल, म्हणजे क्रियाविशेषणीय, म्हणजे क्रिया कुठे घडली, कशी घडली, केव्हा घडली हे सांगणारं जे युनिट असतं त्याला आपण ऍडव्हर्बियल म्हणतो, म्हणजे ऍडव्हर्ब ऑफ ऍडव्हर्ब. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे, ह्या दिलेल्या डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता की खाली आपण सगळ्या फ्रेजेस दिलेल्या आहेत आपल्याकडे. नाउन फ्रेज, व्हर्ब फ्रेज, प्रेपोजिशनल फ्रेज, ऍडजेक्टिव्ह फ्रेज आणि ऍडव्हर्ब फ्रेज. याच्यामध्ये आपण जेनेटिव्ह फ्रेज घेतलेलं नाही, कारण तिचं क्लॉज मध्ये डायरेक्ट कधीच फंक्शन नसतं. ती एनपी मध्ये येऊ शकते आणि तिचं नेहमी मॉडिफायर म्हणून फंक्शन असतं. सो क्लॉज मध्ये तिचं काही फंक्शन नाही म्हणून आपण ती घेतलेली नाहीये. खाली आपण सगळ्या फ्रेजेस घेतलेल्या आहेत आणि वर ते जे फंक्शन करतात, स्पोका, एलिमेंट ऑफ द क्लॉज, हे आपण घेतलेलं आहे. S सब्जेक्ट, P प्रेडिकेटर, O ऑब्जेक्ट, C कॉम्प्लिमेंट अँड A ऍडव्हर्बियल. आता आपण याच्यामध्ये एरोज दाखवून कोणती फ्रेज कोणतं फंक्शन करू शकते हे इंडिकेट केलेलं आहे. आपण जर नाउन फ्रेज घेतली तर नाउन फ्रेज हे जे वर 5 फंक्शन आहे याच्यापैकी फक्त प्रेडिकेटरचं फंक्शन करत नाही, कारण प्रेडिकेटर हे ऑलवेज व्हर्ब फ्रेज असतं. बाकी सर्व उरलेले जे 4 फंक्शन आहेत ते नाउन फ्रेज करते. म्हणजे नाउन फ्रेज इज रादर कॉम्प्लिकेट फ्रेज कंपेअरिंग टू दी अदर्स. त्यानंतर आपण वर्ब फ्रेज बघितली तर वर्ब फ्रेज फक्त प्रेडिकेटरचं फंक्शन करते. याचाच अर्थ असा की जेव्हा आपण एखाद्या फ्रेजला वर्ब फ्रेज हे लेबल देऊ तेव्हा त्याच्या डोक्यावर फंक्शन लेबल म्हणून पीच येणार आहे. त्यानंतर प्रेपोजिशनल फ्रेजचं बघितलं तर त्याचं एकच फंक्शन आहे, ते असतं ऍडव्हर्बियल. म्हणजे जेव्हा जेव्हा प्रेपोजिशनल फ्रेज येईल तेव्हा तेव्हा ती ऍडव्हर्बियलचं फंक्शन करेल, हे क्लिअर होतं. त्यानंतर आहे ऍडजेक्टिव्ह फ्रेज, ती फक्त कॉम्प्लिमेंटचं फंक्शन करते. त्यानंतर आहे ऍडव्हर्ब फ्रेज, ती सुद्धा फक्त ऍडव्हर्बियलचं फंक्शन करते. म्हणजे फक्त नाउन फ्रेजच्याच डोक्यावर सब्जेक्ट येईल, ऑब्जेक्ट येईल, कॉम्प्लिमेंट येईल किंवा ऍडव्हर्बियल येईल आणि बाकीच्या ज्या 4 फेजेस आहेत त्यांचे फंक्शन्स लेबल ठरलेली आहेत, ते फिक्स आहेत.
वर फ्रेज असेल तर प्रेडिकेटर येईल, प्रेपोजिशनल फ्रेज असेल तर ऍडव्हर्बियल येईल, ऍडजेक्टिव्ह फ्रेज असेल तर कॉम्प्लिमेंट येईल आणि ऍडव्हर्ब फ्रेज असेल तर नेहमी ऍडव्हर्बियल येईल. हे जर आपण चार्ट व्यवस्थित समजून घेतला तर आपल्याला फंक्शन लेबल देण्यासाठी कुठली अडचण येणार नाही. फक्त नाउन फ्रेजच एकापेक्षा जास्त फंक्शन करते आणि ते कसं आयडेंटिफाय करायचंय ते आपण एक्झाम्पल प्रत्यक्ष सोडवत असताना काय करायचं ते बघूया. आता आपण स्टेप बाय स्टेप आपण जे 4 एक्झाम्पल बघितलेले आहेत, ते कसे सोडवायचे ते बघूया. एकूण टोटल 6 स्टेप आपल्याला घ्यायच्या आहेत. त्या 6 स्टेपमध्ये आपल्याला एक्झाम्पल सोडवून होतं. तर आपण पहिली स्टेप बघूया. पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला उदाहरण जसं आहे, जसं क्वेशन पेपरमध्ये दिलेलं आहे, ते जसंच्या तसं लिहून घ्यायचं आहे. लिहून घेताना एक काळजी घ्यायची आहे, की 2 शब्दांच्या मध्ये पुरेसा अंतर ठेवायचं आहे, पुरेसा गॅप ठेवायचा आहे आणि 2 ओळींच्या मध्ये सुद्धा आपल्याला पुरेसा गॅप ठेवायचा आहे. कारण ब्रॅकेट कुठे पडेल, त्या ब्रॅकेटला फंक्शन लेबल, फॉर्म लेबल आपल्याला द्यावे लागतात. ते कुठं पडतील हे आपल्याला माहीत नसतं. म्हणून जर आपण गॅप ठेवला नाही, तर ते एकमेकांमध्ये मिक्स होतील आणि ते सुटसुटीत दिसणार नाही. त्यामुळे ते बरोबर दिसायलाही बरोबर वाटत नाही आणि मार्क्स देतानाही एक्झामिनरला प्रॉब्लेम येतो. म्हणून आपण ते एकदम सुट्ट ठेवणार आहोत. एक एक्झाम्पल आपल्याला 3-4 लाईनमध्ये लिहावं लागलं तरी काही अडचण नाही. म्हणून 2 शब्दांमध्ये आपल्याला पुरेसं अंतर ठेवायचं आहे आणि 2 ओळींमध्ये सुद्धा पुरेसं अंतर ठेवायचं आहे. ही काळजी आपल्याला एक्झाम्पल लिहून घेताना, प्रश्नपत्रिकेतलं उदाहरण उत्तरपत्रिकेमध्ये लिहून घेताना ही काळजी घ्यायची आहे. आपल्या मार्जिनपासून लगेच पहिला शब्द सुरू करायचा नाही. तिथेही आपल्याला अंतर ठेवायचं आहे. कारण तिथे 100% आपल्याला ब्रॅकेट टाकावं लागते आणि फॉर्म लेबल टाकावं लागतं. म्हणून तोही शब्द आपल्याला मार्जिनपासून 2 बोटं सोडून लिहायचा आहे आणि आपली पान जिथे संपतं, तिथपर्यंत ते न्यायचं नाही. तिकडून मागून सुद्धा आपल्याला 2 बोटं सोडायचे कारण तिथेही ब्रॅकेट पडू शकते, लेबल्स पडू शकतात. अशा पद्धतीनं आपल्याला काळजी जर घेतली, तर आपल्याला काही अडचण येणार नाही सोडवताना. आपण हे उदाहरण घेतलेलं आहे. द चिल्ड्रन वर प्लेइंग इन द गार्डन. हे आपलं पहिलं एक्झाम्पल आहे जे आपण सोडवण्यासाठी घेतलेलं आहे. ते आपण जसंच तसं लिहून घेतलं. 2 शब्दांमध्ये पुरेसा गॅप ठेवलेला आहे. आता हे उदाहरण लिहून घेताना माझ्या लक्षात आलेलं आहे, की याच्यामध्ये किती फ्रेजेस पडणार आहेत. म्हणून मी काही शब्द जवळ-जवळ घेतले कारण मला माहिती आहे तिथे ब्रॅकेट पडणार नाहीये. आणि काही शब्दांमध्ये मी गॅप ठेवलेला आहे कारण मला माहिती आहे तिथेच ब्रॅकेट पडणार आहे आणि त्याला फॉर्म एंड फंक्शन लेबल देण्यासाठी इनफ स्पेस मी तिथे ठेवलेली आहे. तुम्हाला मात्र लिहिताना जर असं नाही ओळखता आलं, तर तुम्ही प्रत्येक शब्दामध्ये पुरेसा गॅप ठेवा. शब्द जे आहेत ते लांब-लांब लिहा. आता आपल्याला हे लिहून घेतल्यानंतर आपल्याला दुसऱ्या स्टेपमध्ये ह्या पूर्ण एक्झाम्पलला पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत स्क्वेअर ब्रॅकेट टाकून घ्यायची आहे. आणि ती स्क्वेअर ब्रॅकेट आपण इथे टाकून घेतलेली आहे. एक्झाम्पल जसं लिहिलेलं आहे आणि आपण स्क्वेअर ब्रॅकेट पहिली च्या अगोदर सुरू केलेली आहे आणि गार्डनच्या नंतर संपवलेली आहे. ही आपली दुसरी स्टेप आहे. या प्रश्नातलं कोणतंही उदाहरण घेतलं, तर त्याला आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेट टाकायचीच आहे. आतमध्ये काय आहे याच्याशी आपल्याला काही सध्या देणे-घेणं नाहीये. आपल्याला हे संपूर्ण उदाहरण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपली तिसरी स्टेप आहे, ह्या स्क्वेअर ब्रॅकेटला आपल्याला फॉर्म लेबल देऊन घ्यायचंय आणि ते फॉर्म लेबल असणार आहे एस-ई. एस-ई म्हणजे सेंटेन्स. हे त्याचं लेबल आहे. सेंटेन्सचं लेबल आहे एस-ई आणि ते आपल्याला लिहून घ्यायचं आहे ह्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या पुढे, जिथून स्क्वेअर ब्रॅकेट सुरू होते, त्याच्या पुढे आणि खालच्या बाजूला आपल्याला ते फॉर्म लेबल द्यायचंय. आपण फर्स्ट सेमिस्टरमध्ये अभ्यासलेलं आहे, की फॉर्म लेबल कुठे दिले जातात? ते ब्रॅकेटच्या किंवा शब्दाच्या पुढे आणि खालच्या बाजूला दिले जातात आणि फंक्शन लेबल हे शब्दाच्या पुढे आणि वरच्या बाजूला दिले जातात. तर असं हे आपण इथे एस-ई हे त्याचं फॉर्म लेबल देऊन घेतलेलं आहे. आता आपल्याला चौथी स्टेप बघायची आहे आणि ह्या ज्या 3 स्टेप आहे, ह्या प्रत्येक एक्झाम्पलला लागू पडणार आहेत. कारण आपण आतमध्ये अजून आपण टच केलेलं नाही. काय आहे ते बघितलेलं नाही. ते आपण चौथ्या स्टेपमध्ये बघणार आहे. या 3 ज्या स्टेप आहेत, त्या 3 स्टेप आपल्याला प्रत्येक एक्झाम्पलच्या बाबतीमध्ये करून घ्यायच्या आहेत. आता आपण बघू याची चौथी स्टेप. या चौथ्या स्टेपमध्ये आपल्याला सर्वात प्रथम व्हर्ब फ्रेज ओळखून घ्यायची. आता व्हर्ब फ्रेजच प्रथम का? कारण ती ओळखायला सोपी असते आणि ती आपण एकदा ओळखल्यानंतर वाक्याचे ऑटोमॅटिक तुकडे पडतात. कमीत कमी 3 तुकडे पडतात. कारण त्या व्हर्ब फ्रेजच्या अगोदरचा जो एक पार्ट येईल, त्याच्यानंतरचा एक पार्ट येईल आणि व्हर्ब फ्रेज स्वतः असे 3 तुकडे तर पडतात.
आणि मग ते आपल्याला सोडवायला सोपं जातं. सो इट इज ऑल्वेज अ बेटर आयडिया टू बिगिन विथ दी व्हर्ब फ्रेज. आता हे जे एक्झाम्पल आहे, ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला वेअर प्लेइंग हे व्हर्ब फ्रेज आहे. वेअर हे टू बीचं रूप आहे आणि प्लेइंग हे व्हर्ब आहे, मेन व्हर्ब, त्याला आयएनजी लागलेला आहे. म्हणजे आपण ह्या इंडिकेटरनुसार आपण ओळखू शकतो की ती व्हर्ब फ्रेज आहे आणि म्हणून आपल्याला तिला राउंड ब्रॅकेट करून घ्यायची, कारण फ्रेजेस आर एन्क्लोज्ड इन अ राउंड ब्रॅकेट दॅट वी हॅव स्टडीड इन दी फर्स्ट सेमिस्टर. म्हणून आपण वेअर प्लेइंगला राउंड ब्रॅकेट टाकून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता. वेअर प्लेइंगला आपण राउंड ब्रॅकेट टाकून घेतलेली आहे. आणि आता ही जी राउंड ब्रॅकेट आहे, ह्या राउंड ब्रॅकेटला आपल्याला ही फ्रेज आहे असं आपण इंडिकेट केलं, ब्रॅकेट टाकली म्हणजे. आता ही कुठल्या प्रकारची फ्रेज आहे, तर व्हर्ब फ्रेज आहे. म्हणून आपल्याला तिला फॉर्म लेबल द्यावं लागेल, व्हर्ब फ्रेज. ते इथे दिलेलं आहे. फ्रेजच्या बाहेर आणि खालच्या बाजूला व्हर्ब फ्रेज दिलेला आहे. तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता. त्यानंतर व्हर्ब फ्रेज जर आपण खाली लिहिलं तर वर ऑटोमॅटिक पी येणार आहे. कारण व्हर्ब फ्रेज हे फक्त प्रेडिकेटरचंच फंक्शन करू शकतं. म्हणून आपण तिथे पी ही लिहून घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याला व्हर्ब फ्रेज आता पूर्ण अनालिसिस करून झालेली आहे. आणि व्हर्ब फ्रेज अनालिसिस केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की व्हर्ब फ्रेजच्या अगोदर 2 शब्द राहिलेले आहेत आणि व्हर्ब फ्रेजच्या नंतर आपल्याकडे एक्झाम्पलमध्ये 3 शब्द राहिलेले आहेत. आता आपल्याला 5व्या स्टेपमध्ये व्हर्ब फ्रेजच्या अगोदरचा जो युनिट आहे, त्याचा आपण अनालिसिस करून घेऊया. स्टेप 5 मध्ये जे सुरुवातीचा पार्ट आहे, इनिशियल पार्ट ऑफ द सेंटन्स, त्याच्याशी आपण डील करणार आहोत. तर आपण द चिल्ड्रेन हे आपल्याला एका ब्रॅकेटमध्ये घ्यावा लागेल. कारण कुठलाही शब्द आपल्याला ब्रॅकेट विना सोडायचा नाहीये. म्हणून द पासून पहिली ब्रॅकेट आपली सुरू होईल. ती द च्या नंतर संपणार नाही, कारण द हा आर्टिकल असल्यामुळे तो कुठल्याच फ्रेजचा हेड नसतो. तो फ्रेजच फॉर्म करू शकत नाही, म्हणून त्याच्याभोवती फ्रेज पडू शकत नाही. मग आपल्याला दुसरा शब्द त्याच्यामध्ये घ्यावा लागेल, चिल्ड्रेन. तो नाऊन आहे आणि त्यानंतर आपल्याला शब्दच नाही, कारण त्यानंतरचा जो शब्द आहे वेअर, तो आपण ऑलरेडी व्हर्ब फ्रेजमध्ये घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला द पासून सुरू केलेली ब्रॅकेट ऑटोमॅटिक आपल्याला चिल्ड्रन पर्यंत थांबवावी लागेल. तिथे आपण ती क्लोज केलेली आहे. आता काही प्रॉब्लेम नाही, कारण तो चिल्ड्रन नाऊन आहे आणि नाऊन हा नाऊन फ्रेजचा हेड असतो. म्हणजे आपल्याला फ्रेजला हेड आहे. हेड इज द मस्ट एलिमेंट, whereas post modifier and pre modifiers are the optional elements that we have already studied in the first semester. म्हणून ही नाउन फ्रेज आता आपल्याला अनालिसिस करून घ्यायची आहे. ही नाउन फ्रेज आहे, कारण चिल्ड्रन हे नाउन आहे, कारण त्याच्या अगोदर आर्टिकल आलेलं आहे. अँड ओन्ली नाउन टेक्स आर्टिकल, म्हणजे डेफिनेटली ही नाउन फ्रेज हे आपलं कन्फर्म झालेलं आहे. म्हणून आपण तिला फॉर्म लेबल नाउन फ्रेज असं देऊन घेतलेलं आहे. आता हे जे नाउन फ्रेज आहे, ही नाउन फ्रेज क्लॉज मध्ये 4 प्रकारचं फंक्शन करू शकते, हे आपण बघितलेलं आहे. सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट आणि ॲडव्हर्बियल. आता ह्या एक्झाम्पलमध्ये तिने कसलं फंक्शन केलेलं आहे ओळखणं आपल्याला अतिशय सोपं आहे. कारण दिलेल्या एक्झाम्पलचा एंड आपल्याला फुल स्टॉपने झालेला आहे. म्हणजे ही डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे, हे स्टेटमेंट आहे. आणि स्टेटमेंटमध्ये नेहमी येस, पी, ओ, ऑब्लिक सी, ऑब्लिक ए असं स्ट्रक्चर असतं. म्हणजे त्याची सुरुवात सब्जेक्टनी होते, तेव्हा ही नाउन फ्रेज इथे सब्जेक्ट असणार आहे, हे क्लिअर आहे. म्हणून आपण त्याच्या डोक्यावर सब्जेक्ट असं फंक्शन लेबल दिलेलं आहे. आता आपली फक्त वर्क फ्रेज नंतर इन द गार्डन एवढे शब्द राहिलेले आहेत आणि हे इन द गार्डन आता कसे अनालिसिस करायचे ते आपण स्टेप 6 मध्ये बघूया. स्टेप 6 मध्ये आपणला ब्रॅकेट नवीन सुरू करावं लागेल, ती इन पासून. कारण आपल्याला सगळे शब्द ब्रॅकेटमध्ये घ्यायचे. इनच्या नंतर ब्रॅकेट संपणार नाही, ती क्लोज करू शकत नाही, कारण तो प्रेपोजिशन आणि प्रेपोजिशन कुठलंच फंक्शनच करत नाही. त्यामुळे तो स्वतःचं ब्रॅकेट क्रिएट करू शकत नाही, स्वतःची फ्रेज क्रिएट करू शकत नाही. इन द आपल्याला एका ब्रॅकेटमध्ये घेता येणार नाही, कारण द पुन्हा आर्टिकल आहे आणि आर्टिकल सुद्धा कुठल्याच फ्रेजचं हेड असत नाही. त्यामुळे फ्रेज तयार होणार नाही. मग आपल्याला गार्डन पर्यंत जावं लागेल आणि गार्डन पाशी आपल्याला क्लोजच करावं लागेल, कारण त्यानंतर आपल्याकडे शब्दच नाहीये. म्हणून आपण इन पासून सुरू केलेले ब्रॅकेट गार्डन पाशी संपवलेले आहे आणि हिची सुरुवात प्रेपोजिशननी झाली, याचाच अर्थ ही प्रेपोजिशनल फ्रेज आहे. म्हणून आपण तिला फॉर्म लेबल दिलेलं आहे प्रेपोजिशनल फ्रेज. आणि जिथे आपण ज्या फ्रेजला आपण पीपी असं फॉर्म लेबल देतो, त्यामुळे ऑटोमॅटिक त्याच्या डोक्यावर ए म्हणजे ॲडव्हर्बियल येतो. कारण पीपी फक्त ॲडव्हर्बियलचंच फंक्शन क्लॉजमध्ये करू शकते. म्हणून आपण तिथे ए पण लिहून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं या 6 स्टेपमध्ये आपण हे उदाहरण पूर्णपणे सोडवलेलं आहे. म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप केलं तर आपला गोंधळ होणार नाही. त्यानंतर आपल्याला सुटसुटीत पद्धतीनं ते सोडवता येईल. म्हणून ह्या 6 स्टेप तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे आणि ह्याच पद्धतीनं हे एक्झाम्पल्स सोडवायचे आहेत. क्वेशन पेपरमध्ये कुठलंही एक्झाम्पल येऊ,
आपण ह्या 6 स्टेपनीच ते सोडवणार आहोत. आता आपण जे राहिलेले 3 एक्झाम्पल आहे. आपण टोटल 4 एक्झाम्पल क्वेशन पेपरमधून घेतलेले आहेत. तर हे राहिलेले 3 पण आपण सोडवून घेऊया. त्यातलं पहिलं जे होतं राहिलेल्या 3 मधलं, ते होतं शी मॉडेल्ड हरसेल्फ आफ्टर हर मदर. हे एक्झाम्पल आपण लिहून घेतलेलं आहे आणि तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आपण भरपूर गॅप ठेवलेला आहे शी आणि मॉडेल्डमध्ये, मॉडेल्ड आणि हरसेल्फमध्ये आणि हरसेल्फ आणि आफ्टर हर मदर. आफ्टर आणि हर मध्ये आपण गॅप सोडलेला नाही. हर आणि मदर मध्ये सोडलेला नाही कारण मला माहिती आहे ती प्रेपोजिशनल फ्रेज आहे आणि आतमध्ये कुठेही आपल्याला ब्रॅकेट टाकायची नाहीये. म्हणून मी ते त्याचं क्लबिंग करून घेतलेलं आहे आणि ते एकत्र लिहिलेलं आहे. तर आपण याचं पहिल्या स्टेप म्हणजे आपल्याला एक्झाम्पल लिहून घेतलेलं आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण तिला स्क्वेअर ब्रॅकेट टाकून घेतो. ती स्क्वेअर ब्रॅकेट आपण आता टाकून घेऊया. आपण बघा शीच्या अगोदरपासून ती ओपन केली आणि मदरच्या नंतर ती क्लोज केली. ही स्क्वेअर ब्रॅकेटच असते. कारण क्लॉजेस आर एन्क्लोज्ड इन अ स्क्वेअर ब्रॅकेट, व्हेअर ॲज फ्रेजेस आर एन्क्लोज्ड इन अ राउंड ब्रॅकेट. हे इथपासून इथपर्यंत एक क्लॉज आहे. हे क्लॉज का आहे? कारण त्याला व्हर्ब आहे आणि त्याला सब्जेक्ट सुद्धा आहे. म्हणून हे क्लॉज आहे. त्याला आपण स्क्वेअर ब्रॅकेट टाकून घेतली आणि या स्क्वेअर ब्रॅकेटला आपल्याला फॉर्म लेबल द्यायचं आहे एस-ई. ते आता आपण लिहून घेतलेलं आहे. इथे आपण त्याला लेबल दिलेलं आहे. यू कॅन सी ऑन युअर स्क्रीन. त्यानंतर आपल्याला ओळखायचं आहे व्हर्ब फ्रेज. या टोटल एक्झाम्पलमध्ये एकाच शब्दाला ईडी लागलेला आहे. म्हणजे तो व्हर्ब असला पाहिजे आणि तो एकच शब्द व्हर्ब फ्रेजचा एकच शब्द म्हणून आलेला आहे. म्हणून त्याला आपण राउंड ब्रॅकेट टाकून घेऊया मॉडेल्ड ह्या शब्दाला आणि त्याला फॉर्म अँड फंक्शन लेबल द्यायचं आहे. डेफिनेटली त्याचं फॉर्म लेबल व्हर्ब फ्रेज येणार आहे आणि फंक्शन लेबल त्याचं पी येणार आहे. म्हणून आपण व्हर्ब फ्रेज आणि पी हे 2 लेबल त्याला देऊन घेतलेले आहेत. त्यानंतर आता पुन्हा आपल्याला मॉडेलच्या अगोदरचा एक भाग आणि मॉडेलच्या नंतरचा एक भाग म्हणजे व्हर्ब फ्रेजच्या अगोदरचा एक भाग आणि त्यानंतरचा काही भाग आपल्याला ऑटोमॅटिक स्प्लिट अप करून मिळालेले आहेत. तर आपण अगोदर शी ह्या शब्दाला एनालिसिस करून घेऊया. शीला आपल्याला काय करायचं आहे तर त्याला आपल्याला राउंड ब्रॅकेटमध्ये घ्यायचंय कारण ती फ्रेज असणार आहे. आणि मग आपण राउंड ब्रॅकेट टाकून घेतलेली आहे आणि ती नाउन फ्रेज आहे कारण तिचा हेड प्रोनाउन आहे. म्हणून आपण नाउन फ्रेज लिहून घेतलं आणि पुन्हा तो सब्जेक्ट असणार आहे. कारण पुन्हा याच्या शेवटी फुल स्टॉप आहे. हे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे किंवा स्टेटमेंट आपण त्याला म्हणतो. म्हणून त्याच्या डोक्यावर येस येईल. तो नाउन फ्रेज आहे ती सब्जेक्टचा फंक्शन करेल. म्हणजे त्याचा जो पॅटर्न आहे एस-पी आणि मग पुढे ओ-सी-ए पैकी काही येऊ शकतं. ते ऑप्शनल एलिमेंट असतात. तर ते आपण लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हरसेल्फ पासून पुन्हा तिसरी ब्रॅकेट सुरू करावी लागेल आणि ती आपल्याला कुठे क्लोज करावी लागेल याचा विचार करायचा आहे. आपल्याला हरसेल्फ जवळच क्लोज करायची, की आफ्टर जवळ क्लोज करायची, की हर जवळ क्लोज करायची, की मदर नंतर क्लोज करायची हा विचार करायचा आहे. तर आपल्याला ती हरसेल्फ जवळच क्लोज करावी लागेल कारण पुढचा शब्द आफ्टर आहे आणि आफ्टर हा प्रेपोजिशन आहे आणि जिथे-जिथे प्रेपोजिशन येईल, तो त्याची स्वतःची एक प्रेपोजिशनल फ्रेज क्रिएट करेल. म्हणजे आफ्टर पासून मदर पर्यंत प्रेपोजिशनल फ्रेज तयार होणार आहे आणि हरसेल्फ त्यात येणार नाही. हरसेल्फची वेगळी ब्रॅकेट असेल. म्हणून आपण हरसेल्फ नंतर ब्रॅकेट क्लोज करून घेतलेली आहे. आणि मग आता ही पुन्हा नाउन फ्रेज आहे. नाउन फ्रेज आपण लिहून घेतला आणि वर डोक्यावर आता तो ऑब्जेक्ट येईल. कारण सब्जेक्ट ऑलरेडी आलेला आहे, प्रेडिकेटर आलेला आहे. मग आता तो ऑब्जेक्ट आहे. म्हणून आपण वर डोक्यावर ओ स्टँड्स फॉर ऑब्जेक्ट. लेबल, फंक्शन लेबल आहे. तर ते आपण देऊन घेतलेलं आहे आणि आता आफ्टर हर मदर ही प्रेपोजिशनल फ्रेज होणार आहे. म्हणून त्या टोटल 3 शब्दांना आपण एका ब्रॅकेटमध्ये घेणार आहोत. हे आपण ऑलरेडी फर्स्ट सेमिस्टरमध्ये अभ्यासलेलं आहे, की फ्रेजेस कशा ओळखायच्या, त्याचा हेड कसा असतो, त्याचे मॉडिफायर्स कोणते असतात. त्यामुळे आपण इथे त्याच्यावर फार भर देणार नाहीयेत. जर तुम्हाला याच्याबद्दल काही शंका असेल, तर फर्स्ट सेमिस्टरच्या काही व्हिडिओज मी टाकलेले आहेत, त्या तुम्ही पुन्हा बघून घ्या. आपण त्याला पुन्हा राउंड ब्रॅकेट केलेला आहे. ती प्रिपोजिशनल फ्रेज आहे म्हणून तिला फॉर्म लेबल पी देऊन घेतलेला आहे आणि जिथे आपण फॉर्म लेबल पी देतो, ती प्रिपोजिशनल फ्रेज असली की तिच्या डोक्यावर ऑटोमॅटिक आपल्याला ए द्यावा लागतो ॲडव्हर्बियल. अशा पद्धतीने हेही एक्झाम्पल आपलं पूर्णपणे सॉल्व्ह झालेलं आहे. ब्रॅकेटच्या आतमध्ये जे शब्द आहेत, उदाहरणार्थ शी असेल, मॉडेल्ड असेल, हरसेल्फ असेल किंवा आफ्टर हर मदर असेल, यांना कुठलेही लेबल आपल्याला द्यायचे नाहीत. पूर्वी यांना सुद्धा आपल्याला लेबल द्यावे लागायचे, परंतु आता बोर्ड ऑफ स्टडीजने असं ठरवलेलं आहे, की ऑलरेडी तुमच्या फ्रेजेस तुम्हाला कशा ओळखायच्या, काय लेबल द्यायचे फर्स्ट सेमिस्टरमध्ये झालेलं आहे. म्हणून सेकंड सेमिस्टरमध्ये ते पुन्हा घेण्यात काही अर्थ नाही. तुम्ही ऑलरेडी त्यामध्ये एक्सपर्ट आहात असं गृहीत धरून आपल्याला आता आत लेबल द्यायचे नाही. फक्त फ्रेजेसला आपल्याला लेबल द्यायचे आहेत आणि क्लॉजेसला लेबल द्यायचे. फॉर्म अँड फंक्शन लेबल दोन्ही.
आता आपण याच्यानंतरचं पुढचं उदाहरण बघूया. ते होतं आपलं मरीना, व्हॉट डू यू नीड फॉर पार्टी. हे एक्झाम्पल आपण जसं तसं लिहून घेतलं. पुन्हा आपण इनफ स्पेस ठेवलेला आहे शब्दांच्या मध्ये, आणि आता आपल्याला त्याला अनालिसिस करायचं आहे. परंतु हे बघितल्यानंतर तुमच्या मरीना नंतर कॉमा, हा कॉमा इंडिकेटर आहे, इंडिकेटिव्ह आहे. हा सजेस्ट करतो की रेस्ट ऑफ द पार्ट याच्यापेक्षा हा वेगळा आहे. तिथे आपण पॉज घेतलेला आहे. आणि मरीना, व्हॉट डू यू नीड फॉर द पार्टी, हे बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की मरीनाला उद्देशून काहीतरी बोललेलं आहे. आणि म्हणून याचं अनालिसिस थोडंसं वेगळ्या पद्धतीने केलं जातं. फक्त मरीना ह्या फ्रेजचं. बाकी रेस्ट ऑफ द फ्रेज इज अॅनलाइज्ड ॲज वी डू ऑल्वेज. आपण स्क्वेअर ब्रॅकेट सुरू केलेली आहे. पहिल्यापासून शेवटपर्यंत ती क्लोज करून घेतलेली आहे. ही इथे सुरू केली आणि इकडे ती एंड केलेली आहे. ओपन केली आणि क्लोज केली. त्यानंतर आपण त्याला लेबल देऊन घेतलेलं आहे एसई. फॉर्म लेबल आहे त्या ब्रॅकेटचं, त्या क्लॉजचं, कारण ती इथपासून तिथपर्यंत सेंटेन्स आहे असं आपण इंडिकेट केलं. त्यानंतर आपल्याला ओळखायचं आहे व्हर्ब फ्रेज, ती आहे डू नीड. पण त्यामध्ये यू घुसलेला आहे, त्याला इंटरप्ट केलेला आहे. तरी आपण चिंता करायची नाही. जिथून पहिलं व्हर्ब सुरू होईल तिथपासून आपल्याला ब्रॅकेट सुरू करायची आहे आणि जिथं आपल्याला शेवटचं व्हर्ब असेल तिथं ती क्लोज करायची आहे. आणि तिला फॉर्म अँड फंक्शन लेव्हल आपण लगेच देऊन घेणार आहोत, व्हर्ब फ्रेज आणि प्रेडिकेटर. आता हा जो यू मध्ये झालेला आहे, ऑड मॅन आउट आहे, त्याला आपल्याला आउट करायचं आणि ते आउट करण्यासाठी आपल्याला त्याच्या भोवती पुन्हा एक राउंड ब्रॅकेट टाकायची, कारण ती स्वतः एक फ्रेज आहे. म्हणून आपण यू ला एक राउंड ब्रॅकेट करून घेतलेली आहे. आणि यू हा प्रोनाउन आहे, म्हणजे ती नाउन फ्रेज तयार होईल. म्हणून नाउन फ्रेजला सुद्धा आपण फॉर्म लेबल देऊन घेतलेला आहे एनपी. आता त्याच्या डोक्यावर काय फंक्शन लेबल येईल, तर त्याच्या डोक्यावर फंक्शन लेबल येईल सब्जेक्ट, कारण तो ह्या क्लॉजचा सब्जेक्ट आहे. मरीना, यू म्हणजे कोण आहे, तर मरीनाच आहे. म्हणून मरीना सब्जेक्ट येणार नाही, तर तो यू हा सब्जेक्ट येईल. आणि हे अशा पद्धतीनं त्याचं अनालिसिस होईल. ह्या एनपीच्या वर आपल्याला सब्जेक्ट लिहायचा आहे. जर असं इंटरप्ट केलं तर तुम्ही समजून घ्यायचं की हा मधला जो आहे तो त्याचा सब्जेक्ट असणार आहे. आता आपली वर्ब फ्रेज झालेली आहे. त्यानंतर आपल्याला अगोदर दोन शब्द राहिलेले आहे, मरीना आणि व्हॉट. आणि नीड नंतरचे आपल्याला तीन शब्द राहिलेले, फॉर द पार्टी. फॉर द पार्टीकडे बघितल्या बघितल्या आपल्या लक्षात येईल की ती प्रेपोजिशनल फ्रेज आहे, एकाच ब्रॅकेटमध्ये येईल. तिला फॉर्म लेबल पीपी येईल आणि वर डोक्यावर ए येणार आहे. आता राहिलं ते आपण नंतरच्या स्टेपमध्ये करून दाखवतच आहोत. अगोदर आपण मरीनाकडे येऊया. तर मरीनाला आपल्याला काय करायचंय, एक सेपरेट ब्रॅकेट करून घ्यायची. आपल्याला त्याच्यामध्ये व्हॉट येणार नाही, कारण मध्ये कॉमा आहे. म्हणून मरीनाला आपण सेपरेट ब्रॅकेट करून घेतली. आपल्याला माहिती ती नाउन फ्रेज आहे, कारण मरीना हे प्रॉपर नाउन आहे. परंतु हे एक्झाम्पल सोडवताना जर असं ऍड्रेस केलेलं असेल तर आपण त्याला एनपी न म्हणता त्याला आपण वेगळं लेबल देतो, ते म्हणजे व्होकेटिव्ह, व्हीओसी. असं व्होकेटिव्ह लेबल द्यायचं आहे. फॉर्म लेबल, फंक्शन लेबल त्याला येत नाही, त्यामुळे तिथे ते सोडून द्यायचं आहे. हे ओळखायला सोपं असतं, कारण कुणाचं तरी नाव असतं आणि त्यानंतर लगेच कॉमा दिलेला असतो. समजतं हे आपल्याला उदाहरण व्होकेटिव्हचं आहे. आणि मग फक्त त्याला फॉर्म लेबल द्यायचं आपल्याला, बाकी सोडून द्यायचं. आता आपण येऊया व्हॉटकडे. व्हॉट आपल्याला एक सिंगल शब्द राहिलेला आहे, त्याला आपल्याला राउंड ब्रॅकेटमध्ये घ्यावे लागेल. तर राउंड व्हॉटच्या भोवती आपण राउंड ब्रॅकेट टाकलेली आहे. आणि व्हॉट हा प्रोनाउन आहे, म्हणजे ती एनपी होणार आहे. आता हे जे प्रोनाउन आहे, ही नाउन फ्रेज क्रिएट करेल आणि तो ऑब्जेक्ट असेल, कारण ऑलरेडी ह्या क्लॉज मध्ये आपल्याला सब्जेक्ट मिळालेला आहे, तो आहे यू. मग राहिलेला जो व्हॉट आहे तो ऑब्जेक्ट होईल. आणि म्हणून आपण त्याला फॉर्म अँड फंक्शन लेबल दिलेलं आहे. फॉर्म लेबल दिलेलं आहे एनपी आणि फंक्शन लेबल दिलेलं आहे ओ. आता राहिला फक्त आपलं फॉर द पार्टी. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की फॉर द पार्टीचं काय होईल, ती प्रेपोजिशनल फ्रेज आहे, ऍक्टिंग ऍज अन ऍडव्हर्बियल इन दिस क्लॉज. कुठल्या क्लॉज मध्ये ती ऍडव्हर्बियलच असते. अशा पद्धतीने हे उदाहरण आपण सोडवून घेतलेलं आहे, स्टेप बाय स्टेप. त्यानंतर आपल्याला डू पासून नीड पर्यंत एक लिंक वापरायची आहे. फर्स्ट सेमिस्टरमध्ये व्हर्ब फ्रेज अनालिसिस करताना आपण ही लिंक वापरलेली आहे. दोन जे व्हर्ब आहे, जे इंटरप्ट झालेले आहेत, त्यांना आपल्याला जोडून दाखवायचं आहे. ही अशी लिंक वापरावी लागते. हे असं सिम्बल जे आहे लिंकचं, ते आपल्याला तिथे टाकावं लागतं, जर तो इंटरप्ट झाला असेल तर. जर तो इंटरप्ट झाला नसेल तर आपल्याला लिंकची गरज नाही. समजा असं असतं व्हॉट डू नीड, तर आपल्याला लिंक टाकावं लागलं नसतं. पण त्याच्यामध्ये सब्जेक्ट घुसल्यामुळे आपल्याला हे दोन शब्द वर्ब आहेत हे दाखवण्यासाठी ही लिंक वापरावी लागते. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सोडवावं लागतं. आता राहिलं शेवटचं एक्झाम्पल, ते कसं सोडवत आहे ते आपण आता बघूया. तर ते उदाहरण आपण लिहून घेतलं, ते होतं द लेडी हू इज वेअरिंग अ पिंक साडी इज माय ऑन्ट.
हे उदाहरण जसं तसं लिहून घेतलं. शब्दांमध्ये पहिले स्टेप जे आहे ते आपल्याला शब्दांमध्ये गॅप ठेवायचा आहे ते करून घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या भोवती स्क्वेअर ब्रॅकेट टाकायची आहे, ती आपण आता टाकून घेतली. ही स्क्वेअर ब्रॅकेट आहे इथं सुरू केली आणि इथे एंड केली. पूर्ण उदाहरणाच्या भोवती आपल्याला ती टाकून घ्यायची आणि त्याला फॉर्म लेबल देऊन घ्यायचं त्या ब्रॅकेटला एस-ई. ते आता आपण इथे लिहून घेतलं रेड कलरमध्ये यू कॅन सी. त्यानंतर आपण बघूया व्हर्ब फ्रेजेस आपल्याला अनालिसिस करायचे. व्हर्ब फ्रेज आयडेंटिफाय करायचे आणि त्याला व्हर्ब फ्रेज फॉर्म अँड फंक्शन लेवल लगेच देऊन घ्यायचं. पहिली आहे इज वेअरिंग. कारण इज हे टू बीचं रूप आहे. वेअरला आयएनजी लागलेला आहे. म्हणजे डेफिनेटली ही व्हर्ब फ्रेज आहे. तर व्हर्ब फ्रेज आपण आयडेंटिफाय केली. तिला ब्रॅकेट दिलेला आहे आणि फॉर्म लेबल आणि फंक्शन लेबल लगेच देऊन घेतलं. फॉर्म लेबल आहे व्हर्ब फ्रेज आणि फंक्शन लेबल असतं प्रेडिकेट. पिंक सारीच्या नंतर पुन्हा इज आलेला आहे. इज हा सुद्धा व्हर्बच आहे म्हणून त्यालाही आपण ब्रॅकेट करून घेतलेले आहे. व्हर्ब फ्रेज लिहून घेतलेला आहे आणि वर डोक्यावर प्रेडिकेट. दोन व्हर्ब आले तरी चिंता करण्याची गरज नाही. हे सिंपलच सेंटेन्स आहे स्ट्रक्चरच्या दृष्टीने. फक्त याच्या नाउन फ्रेजमध्ये आरसीएल आलेला आहे. हे जे रिलेटिव्ह प्रोनाउन आहे हू, याच्यावरून आपल्याला कळतं हे आरसीएल आहे. म्हणजे द लेडी हू इज वेअरिंग अ पिंक साडी, इथपर्यंत ती नाउन फ्रेज आहे आणि उरलेलं सेंटेन्सचा दुसरा पार्ट आहे. हा जे टोटल नाउन फ्रेज आहे ही सब्जेक्टचं काम करेल. मग इज त्याचा प्रेडिकेटर असेल आणि माय ऑन्ट त्याचं कॉम्प्लिमेंट असेल. ते कसं सोडवायचं आपण बघूया. आपण द लेडी हू इज वेअरिंग अ पिंक साडी हे एक युनिट आहे. ही एक नाउन फ्रेज इंडिट करण्यासाठी मी त्याच्या भोवती स्क्वेअर टाकलेला आहे आणि त्याला वेगळा कलर दिलेला आहे. आता आपल्याला द लेडी पासून सारीपर्यंत ती एक फ्रेज आहे, नाउन फ्रेज आहे. नाउन फ्रेज आपण फर्स्ट सेमिस्टरमध्ये अभ्यासताना बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये पोस्ट मॉडिफायर म्हणून रिलेटिव्ह क्लॉज येऊ शकतो आणि तो ओळखण्याची साधी पद्धत म्हणजे हा रिलेटिव्ह प्रोनाउन असतो. एक तो हू असेल, दॅट असेल, विच असेल, जे काही असेल ते. हा रिलेटिव्ह प्रोनाउनमुळे आपल्याला समजते की ते रिलेटिव्ह क्लॉज आहे. म्हणून आपण आता काय करूया, तर ह्या नाउन फ्रेजला पहिलं आयडेंटिफाय करू आणि तिचं अनालिसिस करून घेऊया. आपण द लेडी पासून एक राउंड ब्रॅकेट सुरू करूया आणि सारीपर्यंत ती संपवूया. आणि तिला लगेच लेबल देऊन घेऊया नाउन फ्रेज आणि ती सब्जेक्टचं फंक्शन करणारे म्हणून वर येस लिहून घेऊया. कारण इज हा प्रेडिकेटर आहे, तर प्रेडिकेटरच्या अगोदर सब्जेक्टच येणार आहे कारण शेवटी फुल स्टॉप आहे. म्हणून तो सब्जेक्ट आपण करून घेतला. आता आपण याच्यामधलं जे आरसीएल आहे ते आयडेंटिफाय करू आणि आरसीएल नेहमी हे रिलेटिव्ह प्रोनाउन पासून सुरू होतं तर शेवटपर्यंत जिथं फ्रेज संपते त्याच्या आतमध्ये ते आपण करून घ्या. तर हू पासून आपण सुरू केली एक स्क्वेअर ब्रॅकेट कारण ते क्लॉज आहे अँड क्लॉजेस आर एनक्लोज्ड इन अ स्क्वेअर ब्रॅकेट. म्हणून आपण सारीपर्यंत ती स्क्वेअर ब्रॅकेट एंड केली. हू पासून सुरू केली आणि सारी जवळ ती क्लोज केली. तिला आपण लेबल देऊन घेऊ. आपल्याला माहिती आहे ती आरसीएल आहे म्हणून आरसीएल लिहून घेतलं आणि वर ते मॉडिफायरच असणार आहे. कारण ते नाउन फ्रेज मध्ये आलेलं आहे पोस्ट मॉडिफायर म्हणून. हे आपण सगळं करून घेतलेलं आहे. आता आपल्याला जे आरसीएल मधल्या ज्या फ्रेजेस आहेत त्याचंही अनालिसिस करायचंय कारण क्लॉज मधले सगळ्या फ्रेजेस आपल्याला करायचे आहेत, एनालाइज करायचे आहेत. तर मग आपण हुला ब्रॅकेट करून घेतली कारण त्याच्या इजच्या वेरिंगच्या अगोदर स्क्वेअर ब्रॅकेट पडते आणि एकच शब्द राहिलेला आहे. त्याच्यामुळे तो ऑटोमॅटिक त्याच ब्रॅकेटमध्ये एकाच ब्रॅकेटमध्ये येईल. हू हे नेहमी प्रोनाउन असतं आणि प्रोनाउन नेहमी नाउन फ्रेज क्रिएट करतं. आपण नाउन फ्रेज केलेला आहे आणि तो सब्जेक्ट असेल कारण आरसीएल मध्ये प्रेडिकेटर आलेला आहे, प्रेडिकेटरच्या अगोदर हू आलेला आहे म्हणून तो सब्जेक्ट होईल. म्हणून आपण तिथे येस केलं. याला दोन दोन सब्जेक्ट का? कारण दोन दोन क्लॉजेस आहेत. पहिल्यापासून शेवटपर्यंत एक क्लॉज सुरू होतं, हू पासून सारीपर्यंत एक क्लॉज होतं. त्यामुळे त्याला दोन प्रेडिकेटर असणार, दोन सब्जेक्ट असणार. तरच ते क्लॉज म्हटले जातील. त्यानंतर आपल्याला पिंक पासून पुन्हा एक ब्रॅकेट सुरू करावं लागेल आणि ती सारीपर्यंत जाईल. कारण हा आर्टिकल आहे, पिंक हे ऍडजेक्टिव्ह आहे आणि सारी हे नाऊन आहे. त्यामुळे ती ऑटोमॅटिक नाऊन फ्रेज तयार होईल आणि ती नाऊन फ्रेज हे ऑब्जेक्टचं फंक्शन करेल. म्हणून आपण तिला एनपी हे फॉर्म लेबल दिलेलं आहे आणि ऑब्जेक्ट ओ हे त्याचं फंक्शन लेबल दिलेलं आहे. आता आपलं राहिलं फक्त माय ऑन्ट. हे माय ऑन्ट आपल्याला आता घ्यायचंय. माय ऑन्ट एकाच ब्रॅकेटमध्ये येईल, ती नाउन फ्रेज होणार आहे आणि इज नंतर आल्यामुळं ते कॉम्प्लिमेंट होईल. कारण इज हा कॉपुला आहे. कॉपुला म्हणजे टू बीचं रूप. मग ते एम असेल, इज असेल, आर असेल, वेअर असेल. ते आलं की त्याच्यानंतर येणारा युनिट हा ऑटोमॅटिक कॉम्प्लिमेंट होतो म्हणून तिच्या डोक्यावर आपण सी लिहून घेतलं. आणि अशा पद्धतीनं आपण हे उदाहरण सुद्धा सोडवलेलं आहे स्टेप बाय स्टेप. मला खात्री आहे, की जर तुम्ही स्टेप बाय स्टेप असं जर याची प्रॅक्टिस केली, तर तुम्हाला हे उदाहरणं सोडवण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही. आणि जरी तुम्हाला काही अडचण आली, तरी ही व्हिडिओ पुन्हा-पुन्हा बघा.
आणि तरीही काही नाही समजलं, काही गोष्टी तुम्हाला काही अडचणी आल्या, तर तुम्ही मला कधीही फोन करू शकता. तुम्ही मला कधीही कॉलेजमध्ये येऊन भेटू शकता. आय एम अल्वेज देअर ॲट युअर सर्व्हिस. आणि मला खात्री आहे, की तुम्हाला हा पेपर अशा पद्धतीनं जर गेला, तर तो नक्कीच सोपा जाईल आणि काही अडचण येणार नाही. Thank you for bearing with me and listening me with carefully. Thank you very much.